नमस्कार, जय सद्गुरू सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. संपूर्ण ट्युटोरियल आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी, नक्की हेल्पफुल आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन्स ऑन करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. स्लीवचा व्हिडिओ मी सेपरेट चॅनलवर अपलोड केलेला आहे. परफेक्ट फिनिशिंगसाठी हा व्हिडिओ नक्की बघा, कुठे स्किप करू नका. चला सुरुवात करूया. स्टिचिंग बघणार आहोत. इथे बघा, मी ब्लाऊज पीस कट केलेला आहे, अस्तर कट केलेलं नाही. अशा पद्धतीने आपल्याला चाचणी लावून घ्यायच्या. आता इथे मी पायपिंग करणार नाही, डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करणार आहे ब्लाऊज. या पद्धतीने स्टिच केलं ना आपलं मार्जिन अगदी व्यवस्थित दोन्ही बाजूचं येतं, कुठेही कमी जास्त मार्जिन होत नाही. गळ्याचं फिनिशिंग देखील आपलं व्यवस्थित येणार आहे. नवीन शिकणाऱ्यांनी या गोष्टी नक्की ट्राय करा, म्हणजे तुमचं फिनिशिंग अगदी व्यवस्थित येईल. मेजरमेंटमध्ये शिलाई इकडे तिकडे होणार नाही. तुम्ही शिलाई करताना नक्की वापरा, जेणेकरून तुमचं फिनिशिंग व्यवस्थित येईल. बघा, अशा पद्धतीने सगळी आपली शिलाई एकसारखी आलेली आहे. मग आता आपण इथे फोल्ड करून इथे कट करून घेणार आहोत. आता याला मी पूर्ण याला दाबटीक मारून घेणार आहे. आधी इथे आपण असे कट्स देऊन घ्यायचे. इथे दाबटीक मारून घ्यायची आहे. आता इथे आपण याला स्टिचिंग करून घ्यायचं. हवं तर तुम्ही आता इथे कटिंग करून घेऊ शकता. बरोबर हा सेंटर आहे आपला, इथे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. सगळा तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही स्टिच करा, म्हणजे तुमचं फिनिशिंग अगदी व्यवस्थित येणार आहे. आता आपण याला पूर्ण बाजूने संपूर्ण बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही जर ब्लाऊज कटिंग करून लगेच शिवणार असाल तर तुम्ही मार्जिन नाही, एक्स्ट्रा मार्जिन इकडे नाही घेतलं कटिंग करताना तरी चालेल. पण जर ब्लाऊज कटिंग करून ठेवणार असाल तर दोन्ही बाजूनी हे जे कटिंग आहे याच्या अर्ध्या इंच आपल्याला अस्तरपेक्षा ब्लाऊज पीसचं कापड एक्स्ट्रा घ्यायचं, जेणेकरून असे धागे वगैरे निघाले तरी ब्लाऊज खराब होत नाही. एकदम परफेक्ट कटिंग केलं तर असे धागे निघाले तर तुम्हाला शिलाई करताना प्रॉब्लेम येईल, कापड राहणार नाही, फिनिशिंग तुमचं खराब होईल. तुम्ही लगेच शिवणार असाल तरच संपूर्ण मेजरमेंट सहितच कटिंग करा. अन्यथा तुम्ही ब्लाऊज कटिंग करून ठेवणार असाल तर अस्तरपेक्षा ब्लाऊज पीसचं कापड अर्धा इंच असं एक्स्ट्रा संपूर्ण बाजूने ठेवायचं. त्या दोन्ही पार्टला मी अशी इथं स्टिच करून घेते. स्टिच करून घेतलं म्हणजे आपले पॉईंट इकडे तिकडे सरकत नाही, फिनिशिंग आपलं व्यवस्थित येतं, कापड आपलं इकडे तिकडे सरकत नाही, स्टिच करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आता मी इकडे टीप मारणार नाही. आता त्यांनी असं का केलं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. शोल्डर जोडण्यासाठी मी ते ओपनच ठेवलेलं आहे. आता मी ते कसं शोल्डर जोडायचं ते देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता या बाजूचं सुद्धा मी इथे ओपन ठेवलेलं आहे. शोल्डर सुद्धा इथे शिलाई मारलेली नाही, मुंड्यापासून इथून सुरुवात केलेली आहे. ब्लाऊजला तुमच्या फिनिशिंग हवं असेल तर या ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तुमच्या ब्लाऊजला अगदी छान फिनिशिंग येणार आहे. प्लीज कटचं पार्ट स्टिच करून घेऊया. आता इथे उलट सुलट हे कापड एकसारखं आहे, त्यामुळे इथे मला काही प्रॉब्लेम येणार नाही. पण जेव्हा कापड उलट सुलट असतं, उलट बाजू सुलट बाजू चेक करूनच आपल्याला हे जोडायचं आहे. बघा, अशा पद्धतीने आपण कापड ठेवायचं, अस्तर ठेवायचं आणि त्यावर सरळ आणि उलट बाजू बघून आता इथे मी आता याला मी उलट बाजूने आधी स्टिच केलं. आता हे कापड एकसारखं आहे म्हणून उलट सुलट झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा कापड उलट बाजू ब्लाऊज पीसची उलट बाजू आणि सुलट बाजू जेव्हा वेगळी असते ना, त्यावेळेस मात्र या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. आता इथे मी हे कापड उलट करून आधी जोडलं आणि मग सरळ करून घेतलेलं आहे. प्रिन्स कटला मात्र आपल्याला
जे सरळ कापड आहे ते असंच ठेवायचं आहे, उलट करायचं नाही आहे कापड. अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं, म्हणजे आपले दोन्ही बाजूचे पार्ट तयार होतील. असं केलं तर व्यवस्थित आपलं दोन्ही बाजूचे पार्ट तयार होतात. नाहीतर मग काय होतं, घाईघाईमध्ये आपल्याला दोन्ही पार्ट असे एकाच बाजूचे तयार होतात. मग आपल्याला डबल काम वाढतं, पुन्हा ते उसवावं लागतं आणि शिलाईत आपला वेळही जातो आणि आपलं काम देखील वाढतं. अशा पद्धतीने घाईघाईत केलं तरी असं होऊ शकतं. तर त्यासाठी आपल्याला ही ट्रिक आपल्याला वापरायची आहे. नेहमी पहिलं अस्तरचे दोन्ही पार्ट असे ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती ब्लाऊजची सरळ बाजू त्याच्यावर ठेवायची. ही सरळ बाजू वर आली पाहिजे अशा पद्धतीने. आणि मग आता याला संपूर्ण बाजूने मी इथे स्टिच करणार आहे. शिलाई करताना नेहमी अस्तर वरती घ्यायचं आणि ब्लाऊज पीस खाली घ्यायचं, म्हणजे कापड आपल्या इकडे तिकडे सरकत नाही. जेव्हा क्रॉस कपडा असतो तेव्हा कुठेही आपल्याला कापड खेचायचं नाही. ते अलगद आपल्याला टीप मारायची असते. कापड खेचलं तर मग ते फिनिशिंग आपलं खराब होतं. हे आपले दोन्ही बाजूचे पार्ट तयार झालेले आहेत. आता हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं. नवीन शिकणाऱ्यासाठी या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण लक्षात येत नाही आपल्या. मग आपल्या बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम होतो बऱ्याच ताईंना, की पार्ट दोन्ही एकाच बाजूचे तयार होतात. मग त्यासाठी या पद्धतीने तुम्ही या टिप्स वापरा, या ट्रिक वापरा, तुमचं कुठेही प्रॉब्लेम होणार नाही. तर हे अशा पद्धतीने याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही आता अशा पद्धतीने इथे एक टाचणी लावून घ्या, म्हणजे तुमचं कापड उलटसुलट होणार नाही. आता याला सुद्धा अशा पद्धतीने इथे आपल्याला जोडायचं आहे. आता बरोबर याचा हा जो आपला मेन टच आहे त्याचा सेंटर, या दोन्हीचा सेंटर बरोबर सेंटरला इथे आपला आला पाहिजे. कुठेही कापड खेचायचं नाही. आता हे एक्स्ट्राचा पार्ट थोडासा इथे बाहेर आलाय, तुम्ही असा इथे कट करून घेते. प्रिन्स कट जोडताना नेहमी मुंड्याकडूनच जोडायचा, म्हणजे एक्स्ट्राचं कापड इकडे कट करता येतं. जेव्हा आपण शिलाई करतो बघा, तेव्हा जिथे आपण शिलाई स्टार्ट करतो ना, तेव्हा थोडंसं शिलाई अशी पुढे मागे करून घ्यायची, म्हणजे आपला ब्लाऊज उसवत नाही, शिलाई उसवत नाही. डायरेक्ट टिप मारली तर धागा लगेच निघतो आणि आपली शिलाई देखील उसवू शकते. म्हणून अशा पद्धतीने या छोट्या छोट्या टिप्स आहेत, ट्रिक त्या तुम्ही नक्की फॉलो करा. नवीन शिकणाऱ्यांसाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, म्हणून मी सांगते. या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही वापरल्या, तुमचं काम अगदी व्यवस्थित होणार आहे. त्याच्यावरच आपल्याला डबल टिप मारायची आहे. आपले असे दोन्ही पार्ट इकडे तयार झालेले आहेत प्रिन्स कटचे. इथे सुद्धा आता मी इथे एक्स्ट्राचा पार्ट थोडा कट करून घेते. हे दोन्ही बघा आपलं आता एकसारखं आलेलं आहे. अशा पद्धतीने फ्रंट पार्ट इथे आपला तयार झालेला आहे. आता याला आपण कंबरपट्टी लावून घेणार आहोत. कंबरपट्टी मी सलग ठेवलेली आहे. इथे सुद्धा मी काय करणार आहे, कंबरपट्टी दोन्ही पार्टला बरोबर एकसारखी जोडून घेणार आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला ना, तुमचं शिलाई जे मार्जिन आहे सगळीकडे एकसारखं येतं, कुठेही मार्जिन कमी जास्त होत नाही. ब्लाऊजला फिनिशिंगमध्येही प्रॉब्लेम येत नाही. शिलाई मार्जिन कमी जास्त झाली की आपली हुकपट्टी, लूपपट्टी, आयपट्टी मोठी होते किंवा छोटी होते. मग या पट्ट्या लहान किंवा मोठ्या होतात, एकसारखा होत नाही. म्हणून त्यासाठी या ट्रिक तुम्ही वापरा, म्हणजे तुमच्या पट्ट्या पण अगदी एकसारख्या होणार आहेत. तिथूनच आपल्याला दुसरी पट्टी जॉईन करायची आहे, म्हणजे आपलं मार्जिन अगदी एकसारखं येणार आहे.
याच्यावरच आपण दाबटीप मारायची. अशा पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची. हे बघा, म्हणजे आपली पट्टी अगदी एकसारखी येणार आहे, कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही. या पद्धतीने स्टिच केलं ना ब्लाऊज कमी जास्त कुठेही पट्टी होत नाही, अगदी एकसारखी पट्टी येणार आहे, कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही. या ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. व्हिडिओ बघताना कुठे स्किप करू नका, जेणेकरून या छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मिळत राहतील. तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येणार नाही. आता हे बघा, इथे मी कटिंग केलेलं आहे. आता यातून फोल्ड करून इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता इथे सुद्धा आपल्याला हा जो प्रिन्स कटचा शेप कट आहे तो हुक लूकच्या बाजूने आपल्याला फोल्ड करून घ्यायचा. आता याला आपण हुक लूक पट्टी बसवून घेणार आहोत. ज्यावेळेस आपल्याला पायपिंग केलेलं नाही, डायरेक्ट आपण इथे शिलाई केली, त्यावेळेस मात्र ही पट्टी आपल्याला अशी अर्धा इंच फोल्ड करून बरोबर इथे ही पट्टी अर्धा इंच वर सोडायची आणि इथे आपल्याला 5 इंचावर संपूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. खाली देखील आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. इथे असं फोल्ड करून घ्यायचं आणि याच्यावर दाबटीप मारून घ्यायची. आता हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि ही बाजू अशी. आता यानंतर आता हा पार्ट आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे आपल्याला बरोबर सेंटरला एक शिलाई मारून घ्यायची. इकडचा पार्ट देखील असा फोल्ड करून घ्यायचा. पट्टी अशी एकसारखी करून आपल्याला इथे सेंटरला शिलाई मारून घ्यायची. आता आपण इथं हुक लूक पट्टीसाठी खुणा करून घेऊया. बरोबर इथे सेंटरला एक खूण करायची आणि हा पार्ट असा फोल्ड करून घ्यायचा. इथे एक मार्क आणि सेंटरला इथे एक मार्क करून घ्यायचा. याच्यावर आता आपल्याला लूक तयार करून घ्यायचा. इथे सुद्धा मी एक खास ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. साधारण 2 इंचाची एक पट्टी घ्यायची अशा पद्धतीने, हे बघा, आणि अशी फोल्ड करायची. आणि आपलं हुक बसेल एवढी पट्टी आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने अशा पद्धतीने. बघा, असं ही अशी फोल्ड करून घ्यायची आपल्याला. याच्यावरती एक कडेने टीप मारून घ्यायची. हाताने आता लूक बनवायची तुम्हाला गरज नाही, ही ट्रिक नक्की वापरून बघा. ही लूक पट्टी आहे, त्याच्यामध्ये आपल्याला असं कापड सरकवून घ्यायचं आणि इथे आपल्याला त्याला स्टिच करून घ्यायचं. ह्या बाजूला आपण हुक पट्टी बसून घ्यायची. तिला देखील वरच्या बाजूने असं अर्धा इंच सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. त्याच्या खाली अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं. याला सुद्धा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं.
इकडे सुद्धा आपल्याला म्हणजे असं फोल्ड करून पट्टी अशी फोल्ड करून याच्यावर टिप लावून घ्यायचं. बघू शकता तुम्ही हे लूक कळूनही येत नाही ते, आणि आपल्याला मग हाताने एक्स्ट्रा लूक करायची गरज देखील आपल्याला पडत नाही. अशा पद्धतीने हुक लूक पट्ट्या तुम्ही बसवा. आता कुठेही आपली क्वालिटी कमी किंवा जास्त झालेली नाही बघा, अगदी परफेक्ट आपली ही हुक लूक पट्टी बसलेली आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही. तर या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही ट्रिक नक्की वापरा. शिलाई करताना तुमचा फायदाच होईल, वेळ वाचेल आणि ब्लाऊजचं फिनिशिंग देखील तुमचं छान येईल. बघू शकता. आता आपण बॅक पार्टचं स्टिचिंग करणार आहोत. आता इथे बघा बॅक पार्टला मी असा मटका गळा केलेला आहे. मी फक्त अस्तरवर गळा कट केलेला आहे, ब्लाऊज पीसवर गळा कट केलेला नाही. ही सुद्धा टिप तुम्ही नक्की वापरा, म्हणजे तुमचं गळ्याचं फिनिशिंग अगदी छान येतं. कुठेही गळा वाकडा तिकडा होत नाही, फिनिशिंग खराब होत नाही. शिलाई 5 इंचापेक्षा 1 रेषा मी इथे जास्त घेणार आहे आणि पूर्ण गळ्याला मी इथे शिलाई मारून घेणार आहे. मी इथे आणखी एक गोष्ट, इथे मी कॅनव्हास वापरलेलं नाही. विदाऊट कॅनव्हास जर गळ्याला फिनिशिंग हवं असेल तर तुम्ही याच पद्धतीने गळ्याचं स्टिचिंग करा, म्हणजे तुमचं फिनिशिंग छान येईल. कॅनव्हास वापरायची देखील गरज पडणार नाही. कॅनव्हास वापरायचं म्हटलं की आपला वेळही जातो, कापडही जास्त लागतं, कारण कॅनव्हास लागतं. कॅनव्हासला जोडण्यासाठी अस्तरचं कापड किंवा ब्लाऊज पीसचं म्हणा कापडही एक्स्ट्रा लागतं. जर ब्लाऊज पीसचं कापड किंवा अस्तरचं कापड कमी असेल तर कॅनव्हास लावताना देखील आपल्याला प्रॉब्लेम येतो, कापड शिल्लक राहत नाही. मग त्यावेळेस अशा पद्धतीने तुम्ही हा गळा स्टिच करू शकता, म्हणजे तुम्हाला कॅनव्हासची गरज पडणार. कुठलाही शेप असू देत या पद्धतीने कटिंग करून शिवा, किंवा तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे फक्त ड्रॉ करून घ्यायचा आणि नंतर शिलाई मारल्यानंतर तो पार्ट आपला कट करून घ्यायचा, म्हणजे फिनिशिंग एकदम परफेक्ट येतं. कॅनव्हासची इथे गरज देखील तुम्हाला पडणार नाही. हा गळा स्टिच केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते. कुठेही कापड खेचायचं नाही, शिलाई अगदी एकसारखी आली पाहिजे. मार्जिन तुमचं एकसारखं असेल तर फिनिशिंगही व्यवस्थित येतं. अगदी हलक्या हाताने तुम्हाला कापड असा हळूहळू सरकवायचा आहे आणि जसा शेप आहे त्या पद्धतीने आपल्याला कापड फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कुठेही कापड ओढत नाही, अगदी हलक्या हाताने कापड आपल्याला फिरवायचं आहे. विदाऊट कॅनव्हास देखील आपल्याला फिनिशिंग कसं छान देता येतं. आता हे मी कटिंग करून घेते. बघू शकता तुम्ही आपली शिलाई अगदी परफेक्ट आलेली आहे, कुठे किंवा कमी किंवा जास्त झालेली नाही, किंवा कापड सुद्धा गळ्याचं फिनिशिंग देखील अगदी व्यवस्थित आहे. आता आपल्याला याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची आहे. आता इकडे खालच्या बाजूला मी शिलाई मारून घेणार आहे. आता इथे सुद्धा मी कमरेला कंबरपट्टी जोडणार नाही, डायरेक्ट अस्तर आणि ब्लाऊज पीसलाच स्टिच करून ते उलट करून घेणार आहे, सरळ करून घेणार आहे. आता इथे आपल्याला एक काम करायचं आहे. आपलं जे इथे पुढचा पार्ट आहे तिथे कापड कमी जास्त होऊ नये म्हणून आपल्याला इथे अशा पद्धतीने बरोबर अर्ध्या इंचाची आपली इथे शिलाई आली पाहिजे. अस्तरच्या ब्लाऊज पीसला याच पद्धतीने तुम्ही स्टिच करा, म्हणजे तुम्हाला कंबरपट्टी सेपरेट जोडायची गरज नाही, शिलाईची देखील आपल्याला इथे गरज पडणार नाही. त्या गळ्याला मी इथे कट्स देऊन घेते. शिलाईपासून थोडंसं लांब घ्यायचं, अगदी शिलाईच्या जवळ कट्स द्यायचे नाही, त्यातून आपली शिलाई खराब होऊ शकते, धागे निघू शकतात कपड्याचे. आता हे कापड मी इथे सरळ करून घेणार आहे. याच्यावर अस्तरवर देखील अशी दाबटीप मारू शकता या पद्धतीने. तुम्हाला वरून शिलाई मारायची गरज पडणार नाही. असं थोडं थोडं कापड सरकवत घ्यायचं आणि कमरेच्या बाजूने अस्तरला दाबटीप मारून घ्यायची. दाबटीप आपल्याला अस्तरवरच द्यायची आहे, ब्लाऊज पीसवर द्यायची नाही.
बघू शकता तुम्ही हे क्लिप. इथे तुम्हाला कुठे हात शिलायचे तर इथे गरज पडणार नाही, किंवा कंबरपट्टी सेपरेट लावायची देखील आपल्याला इथे गरज पडणार नाही. फिनिशिंग अगदी व्यवस्थित आपलं येतं अशा पद्धतीने. आता या गळ्याला सुद्धा मी इथे दाबटीप मारून घेणार आहे अशा पद्धतीने. दाबटीप का मारायची, तर दाबटीप मारल्यामुळे आपलं फिनिशिंग एकदम छान येतं. गळ्याचा शेप व्यवस्थित बसतो. तुम्हाला अशी अडचण होत असेल तर तुम्ही आधी फक्त गळ्याची शिलाई मारल्यानंतर लगेच दाबटीप मारायची आणि नंतर मग कमरेला उलट बाजूने शिलाई करून सरळ करून घ्यायचं. इथे कॅनव्हासचा वापर नाही, त्याच्यामुळे दाबटीप गरजेची आहे. कॅनव्हास असेल तर एक वेळ दाबटीप नाही मारली चालते. कॅनव्हास नसेल तर तुम्हाला दाबटीप मारावी लागेल, म्हणजे फिनिशिंग तुमच्या अगदी व्यवस्थित येणार आहे. आता इथे मी मध्यावर आल्यावर थोडंसं कट करून घेण्यात आपण या बाजूने दाबटीप मारूया. दुसऱ्या बाजूने जिथपर्यंत आपण दाबटीप मारली तिथपर्यंत दाबटीप मारून घ्यायची. बघू शकता दाबटीप मारल्यामुळे आपलं फिनिशिंग अगदी व्यवस्थित दिसणार आहे. आता याच्यावर तुम्ही इस्त्री फिरवून घेतली तरी चालेल. आता मी इथे इस्त्री न फिरवता देखील फिनिशिंग तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आलेलं आहे. कुठेही कमी किंवा कुठेही कापड खेचलं गेलेलं नाही आपला गळा. बघू शकता बघा. दाबटीप मारली की आपलं फिनिशिंग करायचं अगदी व्यवस्थित येतं, कुठेही प्रॉब्लेम येत नाही. गळ्याचं फिनिशिंग कुठेही बघा खराब झालेलं नाही, अगदी व्यवस्थित आपला गळा सेट झालेला आहे. आता याला मी असं पाइपिंग करून घेणार आहे. जसा आपला गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणेच आपल्याला शिलाई करताना गळा फिरवायचा आहे, कापड न खेचता. ही काळजी मात्र आपल्याला घ्यायची, म्हणजे आपलं फिनिशिंग अगदी परफेक्ट येणार आहे. आता हा गळा पायपिंग केल्यानंतर तुम्ही बघाल फिनिशिंग आपलं अगदी छान येणार आहे. बघू शकता तुम्ही आपल्या गळ्याचं फिनिशिंग अगदी परफेक्ट आलेलं आहे. कुठेही गळा खेचला गेलेला नाही किंवा गळ्याचा शेप बिघडलेला नाही. कसं एकदम छान गोट आपल्या इथे बसलेला आहे. तर या छोट्या छोट्या ट्रिक तुम्ही नक्की वापरा शिलाई करताना, तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग अगदी छान येणार आहे. आता इथे मी ब्लाऊजला स्टिच करून घेते. आता ही शिलाई सुद्धा आपल्याला कमवायची. फिनिशिंग ब्लाऊजला तुम्हाला छान द्यायचं असेल तर या गोष्टी तुम्हाला, या टिप्स तुम्हाला वापराव्याच लागतील. तुमचं फिनिशिंग अगदी व्यवस्थित येणार आहे. असं शिलाई केल्यामुळे आपले कापड इकडे तिकडे सरकत नाही, अस्तर आणि ब्लाऊज दोन्ही व्यवस्थित सेट होतात. कुठे कापड ओढलं जात नाही किंवा गुढी वगैरे पडत नाही. हे एक्स्ट्राचं कापड आपण कट करून घ्यायचं.
या बाजूला देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आता आपण कमरेचे टक्स मारून घेऊया इथे 1.5 इंच सोडून द्यायचं आणि याचा मध्य आपल्याला घ्यायचा अशा पद्धतीने बरोबर या सेंटरला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं अशा पद्धतीने 4 इंचाचा टक्स आपल्याला इथे घ्यायचा आहे इथे 4 इंचाचा आपल्याला टक्स मारून घ्यायचा इथे मार्किंग बघू शकता आता टक्स आपला हा टक्स देखील आपल्याला अर्ध्याच इंचाचा टक्स मारायचा आहे जर टक्स माप तुमचा कमी जास्त झालं तर जर तुम्ही टक्स जास्त घेतला तर आपण अर्ध्या इंचाचा टक्स घेतलेला आहे जेव्हा आपण टक्स मारतो तेव्हा आपला शोल्डर हे असं पसरट होतं गळारुंदी ही वाढते जर अर्ध्या इंचापेक्षा जर तुम्ही जास्त शिलाई मारली तर तुम्ही बघू शकता हे बघा जर तुम्ही शिलाई थोडीशी जास्त घेतली अर्ध्या इंचापेक्षा जास्त तर तुमचं काय होणार आहे गळारुंदी अजून वाढणार आहे हे बघू शकता हे बघा म्हणून जेव्हा आपण अर्ध्या इंचावरच आपल्याला हा टक्स मारायचा आहे जास्त घ्यायचा नाही आता इथे नॉट आहे म्हणून ठीक आहे परंतु जर नॉट नसेल आणि डीप गळा असेल तर मग आपलं शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात शोल्डर आपलं उतरू शकतं म्हणून या पद्धतीने अर्ध्या इंचाचीच आपल्याला इथे शिलाई द्यायची आहे आता आपण इथे शोल्डर जोडून घेणार आहोत आपण अशी शिलाई देतो शोल्डरला जेव्हा आपण अशी शिलाई देतो तेव्हा हा पार्ट आपला असा सरळ होतो सरळ केल्यानंतर ही शिलाई आपली अशी बाहेर दिसते तर ही शिलाई आपल्याला आतमध्येच फोल्ड करायची आहे जेणेकरून आपली शिलाई अशी बाहेर दिसणार नाही त्यासाठी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आता हा पार्ट या बाजूचा आहे तर हे बघा इथे काय केलेलं आहे मी ब्लाऊज पीस ठेवलेला आहे आणि अस्तर आपल्याला फ्रंट पार्टचं अस्तर आपल्याला असं सरळ करायचं आहे फक्त इथे ब्लाऊज पीसचं कापड मी याच्यावरती ठेवलेलं आहे आणि बरोबर याची जिथे शिलाई आहे ती शिलाई आपल्याला इथे अशी या सेंटरला धरून अस्तर खालच्या बाजूला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आपली शिलाई कुठेही बाहेर दिसणार नाही आतल्या बाजूनेच ती जाणार आहे डबल शिलाई इथे आपल्याला मारायची आहे इथे आपल्याला कापड इथे असं सरळ करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपलं फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेलं आहे शोल्डर हे आपलं परफेक्ट बसलेलं आहे बघा ही शिलाई आपली अशी आतमध्ये गेलेली आहे आणि दिसायलाही अगदी ते छान दिसतं ब्लाऊजचे शोल्डर खराब होत नाही अशा पद्धतीने ब्लाऊजचं हे शिलाई जर बाहेर असेल तर हे धागे असे निघून शोल्डर पट्टी खराब होते ब्लाऊज शोल्डरवर खराब होतो त्यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरा प्रत्येक ब्लाऊजला ही ट्रिक वापरा फक्त साधा ब्लाऊज असेल तर त्याला ही शिलाई ही ट्रिक नाही वापरता येत पण अस्तरच्या प्रत्येक ब्लाऊजला तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा या पद्धतीने बघा फिनिशिंग एकदम व्यवस्थित येणार आहे आता दोन्ही बाजूचा आपण शोल्डर त्याच पद्धतीने जोडणार आहोत अगदी व्यवस्थित आपलं शोल्डर जोडलेलं आहे बघा दोन्ही बाजूने आता आपण याला स्लीव्ज जोडणार आहोत डावी आणि उजवी स्लीव्ज चेक करून आपल्याला जोडायची आहे आता हे बघा आता ही उजव्या बाजूची स्लीव्ज आहे इकडची आणि ही डाव्या बाजूची आहे आता ही स्लीव्ज आपली इकडे येणार आहे आणि ही स्लीव्ज आपली या बाजूला येणार आहे जेव्हा आपला कट असतो तो फिश कट असतो तो फ्रंट मुंड्याचा असतो आणि बॅकचा फिश कट वरचा फिश कट बॅक मुंड्याचा असतो ही गोष्ट इथे नवीन शिकणाऱ्यांसाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत म्हणजे शिलाई करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आणि आपलं काम देखील अगदी सोपं होऊन जातं बाही जोडताना देखील तुम्ही अगदी सेंटरमधूनच जोडायची म्हणजे बाही आपली अगदी परफेक्ट बसते हा जो आपला कट दिलेला आहे बाहीचा सेंटर तो बरोबर शोल्डरच्या इथे शिलाईवर सेंटरला ठेवायचा आहे
आणि याला शिलाई देऊन घ्यायची. घ्यायचं आहे आपल्याला. तिथे आपली बाही अगदी परफेक्ट बसलेली आहे. कुठेही कमी किंवा जास्त झालेली नाही. तुम्ही बघू शकता. हे बघा, अगदी परफेक्ट आपली बाही बसलेली आहे. कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही. या पद्धतीने बाही जोडायची म्हणजे आपली फिटिंग ही अगदी व्यवस्थित येतं. आता या बाजूने आपल्याला ही बाही जोडून घ्यायची. तुम्ही या बाजूने देखील शिलाई मारू शकता. तुम्हाला या बाजूने जमत नसेल तर तुम्ही ही अशी उलटी करून या बाजूने टिक मारून घ्या. तरी आपली बाही अगदी व्यवस्थित बसलेली आहे. बघू शकता तुम्ही. आपली खेचली गेली नाही किंवा सुनी वगैरे आलेली नाही. अगदी आपली बाही अगदी व्यवस्थित बसलेली आहे. अगदी व्यवस्थित आपली बाही बसलेली आहे. आता आपण याला, आता तुमच्याकडे बऱ्याच मैत्रिणींकडे ओव्हरलॉकची मशीन नसते. मग त्यावेळेस काय करायचं, या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज स्टिच करा. तुम्हाला ओव्हरलॉकची देखील कुठेही गरज पडणार नाही. आता ही शिलाईसुद्धा आपल्याला इनफोल्ड करता येते. म्हणजे अगदी आतल्या ज्या पद्धतीने आपण शोल्डर जोडला आहे ना त्याच पद्धतीने ही शिलाईसुद्धा आपल्याला आतमध्ये फोल्ड करता येते. कुठेही बाहेर शिलाई दिसत नाही. बाहीची सुद्धा करता येते. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर करणार आहे, तो कशा पद्धतीने ब्लाऊज शिवायचा. तर तुम्हाला कुठेही ओव्हरलॉक करायची गरज पडणार नाही. अगदी साध्या मशीनवरच तुमचं सगळं काम ओके होणार आहे. कुठेही तुम्हाला हात शिलाईची गरज नाही, ओव्हरलॉकची गरज नाही. या पद्धतीने मी तुम्हाला कसा ब्लाऊज शिवायचा आहे, जे ट्रिक मी तुम्हाला शेअर करणार आहे, त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी पुढे शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन्स ऑन करून ठेवा. म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायला मिळतील. आता हे आपण सरळ बाजूवरती घेऊन आपल्याला आता इथे अगदी या ब्लाऊजच्या कडेने एकदम कडेने अशी शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही आपण शिलाई मारलेली आहे 5 इंचाची. आता हा भाग आपल्याला असा उलट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूचं. आणि याच्यावर आपल्याला इथे 5 इंचावर शिलाई मारून घ्यायची. अशा पद्धतीने आपल्याला लॉक करून घ्यायचा ब्लाऊज. आता इथे तुम्हाला कुठे ओव्हरलॉकची गरज पडणार नाही. दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला तशी स्टिक मारून घ्यायची आहे. या पद्धतीने बघा तुम्ही. आता याच्यावर आपल्याला फिटिंगचं माप टाकायचं आहे आणि ब्लाऊजला फिटिंग करायची आहे. इथे दंडगेर आहे 9. नऊच्या निम्मे 4.5 इंचावर मी इथे मार्किंग करून घेते. या पद्धतीने मोजून घ्यायचं. इथे कंबर आहे आपली आता 29.5. म्हणजे इथे आपली कंबर 26.5 आहे. तर इथे 3 इंच एक्स्ट्रा आहे. तर 3चा चौथा भाग इथे आपल्याला करायचा आहे. 3च्या निम्मे होते 1.5 आणि 1.5च्या निम्मे होते 1.5. तर 1.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छाती आहे आपली 32 आहे छाती. तर इथून आपल्याला हुकपट्टी घ्यायची आहे. हुकपट्टी आपल्याला मोजायची आहे. लोकपट्टी मात्र सोडून द्यायची आहे. इथे हुकपट्टीपासून टेप असा मुंड्यापर्यंत असा ब्लाऊज सरळ धरून टेप तिथे ठेवायचा. असा पूर्ण राऊंड घ्यायचा आहे. 38 आहे. आता आपली छाती आहे 32. त्याच्यामध्ये आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. जर शरीरावरून तुम्ही माप घेतलं असेल तर जेव्हा आपण ब्लाऊज स्टिचिंग करतो
त्यावेळेस आपली जी चेस्ट साईज आहे त्यापेक्षा शरीरावरील मापापेक्षा 2 इंच ब्लाऊज आपल्याला लूज ठेवायचा आहे. म्हणजे आपली छाती 32 आहे तरी ते आपल्याला 34चं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता इथे 38 होती, म्हणजे 4 इंच आपलं एक्स्ट्रा राहते. 34मधनं 4 गेले 38, 38मधून 4 वजा केले तर 34 होतात आणि 4 इंच आपल्या इथे शिलाई मार्जिन असणार आहे. मग इथे आपल्याला 4चा चौथा भाग म्हणजे 1 इंचावर आपल्याला इथे मुंड्यामध्ये शिलाईचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. जिथे मार्किंग केलेलं आहे आपल्याला तिथपर्यंत शिलाई आपल्याला घ्यायची आहे. शेजारी अगदी एक दाब येईल एवढी शिलाई आपल्याला मध्ये मारायची आहे. बरोबर 1/2 इंचाची ती शिलाईचं मार्जिन असतं. एक दाब म्हणजे 1/2 इंचाचं हे माप असतं. या पद्धतीने आपण 3 टिपा मारून घ्यायच्या. या बाजूला देखील आपल्याला 3 टिपा मारून घ्यायचे. आपलं फिनिशिंग अगदी व्यवस्थित आलेलं आहे. हा आपला ब्लाऊजचा आता इथे याला मी गळ्याला नॉट आणि लटकन लावणार आहे. आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज इथे तयार आहे. आता याला मी इथे नॉट आणि लटकन लावणार आहे. सुंदर असा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता फिनिशिंग अगदी छान आलेलं आहे. सुंदर अशी आपली स्लीव्ज आहे. याला मॅचिंग अशी मी इथे लेस लावली आहे. बघू शकता हे लटकन आपले अगदी खूप छान आलेले आहेत. सिंपल आणि सुंदर असे आपले लटकन इथे तयार झालेले आहेत.